नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुंजन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. स्वामी महाराजांना नवस कसा करावा या गोष्टी लक्षात ठेवायचे. 3 नियम अवश्य पाळायला हवेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराजांच्या अशक्य मंत्राचा अनुभव स्वामी भक्तांना आलाच असेल. म्हटले जाते की अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात. समस्या अडचणी आलेल्या प्रश्नातून स्वामी महाराज आपल्याला त्या मार्गातून प्रश्न काढून दाखवतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा बोलावा, नवस करायची योग्य वेळ, पद्धत कोणती, कोणत्या गोष्टीचे भान अवश्य ठेवावे जाणून घ्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आलेच म्हटले जाते. अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात. समस्या अडचणी आल्यास, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्यास मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. दत्तात्रयाचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. स्वामी अवधूत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहे. ते भक्तांसाठी नामरूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर ओंकार म्हणजे शेषाई विष्णू भगवान आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामींचे सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. नामस्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतरण होणारा साक्षात ईश्वर आहेत. अशा स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याचा विचार आहे. स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा? स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. आपले कल्याण व्हावे, सुख लाभावे, कुटुंब मुलाची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो. परंतु अनेकदा कितीही प्रयत्न केले तरीही एखादी गोष्ट पूर्णच होत नाही. अडीअडचणी थांबत नाही. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही. तेव्हा आराध्या देवतेला साकडे घातले जाते. देवाकडे मनापासून मागणे मागितलेले जाते. अनेकदा नवसही बोललेले जातात. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे. अनेकांना तसे अनुभवही आले आहे. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याची इच्छा असेल तर तो कसा करावा, नियम काय आहेत जाणून घेऊयात. स्वामींना साधेपणा प्रिय. अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम हवन करण्याची गरज नाही असे म्हटले जाते. एकांतर सकाळी अंघोळ नित्यकर्म करत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हात पाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर एक दिवा लावावा, अगरबत्ती लावा, स्वामींची मनापासून प्रार्थना करा. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे हे मागा. संकट समस्याची ग्रहाणी मांडा. स्वामींना साकडे घाला. नवस बोलायचा आहे तो बोलून घ्या. स्वामींसमोर नतमस्तक व्हावे. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता. नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार आहे याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराज हा नवस आहे तो शक्यतो तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असे शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली
तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. या काही गोष्टींचे भान अवश्य ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर ते जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका, अन्यथा अडचणी समस्यांना समोर जावे लागू शकते. स्वामी दयाळू असले तरीही ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धाने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. स्वामी सेवा सुरू ठेवा. स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र याचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकावर अवलंबून आहे. असे म्हटले जाते, तुम्ही काय नवस बोलला आहे, किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलले आहेत, स्वामींवर किती विश्वास ठेवता, स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात का, इतर लोकांना मदत करता का, सदाचारी आहेत का. काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही, प्रयत्नाची पराकाष्ठा करायला हवी. तुमच्या या प्रयत्नांना कृतींना स्वामीबळ गुरुकृपेची साथ लाभू शकेल. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नये. स्वामींवर विश्वास ठेवा आणि